नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये FY-LLB, SY-LLB आणि TY-LLB यांचे पूर्ण शेड्यूल आपण यामध्ये एक्झामिनेशन जे काही टाइम टेबल आहे, ते टाइम टेबल आपण यामध्ये बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर FY-LLBचं कधी एक्झाम होणार आहे? SY-LLB कधी एक्झाम होईल? TY-LLB कधी एक्झाम होईल? हे सर्व डाउट्स विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते. तेच डाउट यामध्ये आपण क्लिअर करणार आहोत. TY-LLBचे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहेत, याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ठीक आहे. जसं की यामध्ये मी शेड्यूल ओपन केलेलं आहे. ठीक आहे. पहिलं FY-LLB जे काही स्टुडंट आहेत. मग या सेमिस्टर 1चं आपण बघत आहोत. यामध्ये BA-LLBचे 5 इयरचे स्टुडंट सुद्धा असतील आणि FY-LLBचे 3 इयर्स जे काही प्रोग्राम आहे, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे, त्यांचे सेमिस्टर 1 असेल आणि LLB 5 इयरचे स्टुडंट दोन्ही विद्यार्थ्यांचं यामध्ये सांगणार आहे. फर्स्ट जरी आपण बघितलं, फर्स्ट इयर सेमिस्टर 1 LLB 3 इयरचं जर आपण बघितलं, तर प्रिव्हियस जी डेट होती 15/12/2025 या डेट रोजी तुमच्या एक्झामिनेशन होणार होत्या. पण आता जी रिवाइज डेट जी आलेली आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडून 3 फेब 2026 3 फेब 2026 पासून ही तुमची एक्झामिनेशन चालू होणार आहे. ओके. सो ही जी डेट्स आहे, या डेटमध्ये तुमच्या एक्झाम्स ह्या चालू होतील. त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आतापासूनच अभ्यास चालू ठेवा, जेणेकरून सर्व पद्धती तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करायला तेवढा टाईम तुम्हाला भेटून जाईल. 60-40 पॅटर्नमध्ये जे काही विद्यार्थी असतील, सेम डेट आहे. आता LLB 3 इयर्स सेमिस्टर 1 75-25 ज्या विद्यार्थ्यांचा पॅटर्न असेल, त्यांची पण एक्झाम 3 फेब 2026 आहे आणि LLB 5 इयर्स जे असतील विद्यार्थी किंवा BA LLB असतील, तर सर आणि 75-25 पॅटर्न असेल, 5 इयर LLBचंच आहे. सेमच डेट दिलेली आहे 3 फेब 2026. सो या रोजी तुमची एक्झामिनेशन चालू होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न होता, की सर रिवाइज डेट दिलेली आहे. मग 3 फेब पासून एक्झामिनेशन चालू होणार आहेत का? तर डेफिनेटली येस. यामध्ये थोडासा कन्सर्न हे असू शकतं, की 15/12/2025 हा जो तुम्हाला टाईम टेबल दिलेला आहे, तो टाईम टेबल तुमच्याकडे असेल. त्या टाईम टेबलमध्ये पेपर्स तुमचे कोणत्या डेटला आहेत ते एकदा प्रॉपर बघा. ठीक आहे. नॉर्मली जर बघितलं तर 3 फेब 2026 पासून तुमच्या एक्झामिनेशन चालू होणार आहे. ही पहिली डेट होती, तर या डेट कन्सिडर करू नका. हे झालं सेमिस्टर 1 FY-LLBचे स्टुडंट असतील, LLB 5 इयरचे स्टुडंट असतील त्या विद्यार्थ्यांसाठी. आता आपण बघूया SY-LLB आणि TY-LLB या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच सेमिस्टर 3 आपण बघितलं जे SY-LLBमध्ये असतील आणि TY-LLBमध्ये सेमिस्टर 5 चे जे स्टुडंट असतील त्या विद्यार्थ्यांचे एक्झामिनेशन हे शेड्यूल झालेलं आहे. या विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीने शेड्यूल आहे, की ज्या विद्यार्थ्यांचं 1 तारखेला समजा SY-LLBचा पेपर होणार होता, तो पेपर चेंज होऊन 16/12/2025 म्हणजे 16 डिसेंबर 2025 रोजी हा पेपर होणार आहे. मग या पेपरमध्ये मला वाटतं फॅमिली लॉ असू शकतो. ओके. फॅमिली लॉ SY-LLBचा असू शकतो. 2/12/2025 ला समजा कोणता पेपर होणार असेल, तर तो 17 तारखेला होऊन जाईल. 3/12/2025 यामध्ये समजा SYचा असेल किंवा TYचा असेल, हा जो पेपर होणार आहे मुंबई युनिव्हर्सिटीची ह्या एक्झामिनेशन आपण बघत आहोत. त्यांची जी डेट्स आहे 18 डिसेंबर 2025. SY-LLB बघितलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हा सब्जेक्ट आहे. ओके. आणि जर TYचं बघितलं तर नॉर्मली TYच्या ज्या एक्झाम होत होत्या सेमिस्टर 5 साठी 4 डिसेंबर पुढच्या महिन्यापासून ह्या एक्झाम चालू होणार होत्या. 4 डिसेंबरला CPCचा पेपर होता. ओके. सो CPCचा पेपर हा आता कधी होणार आहे? तर 19 डिसेंबर 2025. सो CPCचा पेपर 19 डिसेंबर 2025 रोजी TY-LLBचं होणार आहे पेपर. पुढे SY-LLBचं तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आता मग या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर मग बाकीच्या डेट्स पण चेंज होतील का? तर नाही. ज्या डेटमध्ये ज्या एक्झाम असतील त्या डेट वाईजच तुमच्या एक्झाम होणार आहेत. समजा 4 तारखेला CPCचा पेपर होता, तो कधी गेलेला आहे? 19 डिसेंबर 2025. मग आता पुढे जो पेपर असणार आहे 8 डिसेंबर म्हणजे 8 डिसेंबरला कोणता पेपर आहे? BNSS.
तर तो बी-एन-एस-एसचा पेपर 8 डिसेंबरलाच होणार आहे. 10 डिसेंबरला लेबर लॉ आहे, तर लेबर लॉ हा 10 डिसेंबरलाच होईल आणि 12 डिसेंबरला पी-आय-एल आहे, तर पी-आय-एल सुद्धा 12 डिसेंबरला होऊन जाईल. म्हणजे ज्या डेट्स पहिल्या आहेत, त्या डेट्स तशाच राहतील. फक्त या ज्या डेट्स आहेत, या डेट्समध्ये फक्त चेंजेस झालेले आहेत. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. आता टी-वाय-एल-एल-बीचं जर आपण बघितलं, तर टी-वाय-एल-एल-बी यांचे जे हॉल तिकीट असतात, हे इश्यू होत असतात कारण की यांच्या एक्झाम बाहेर होत असतात. टी-वाय-एल-एल-बी सेमिस्टर 5 चे स्टुडंट असतील, सेमिस्टर 6 चे स्टुडंट. सेमिस्टर 5 चे जे काही विद्यार्थी असतील, म्हणजे जे टी-वाय-एल-एल-बीमध्ये आहेत, त्यांचे एक्झामिनेशन बाहेर होत असतात. सो त्यांचे आता हॉल तिकीट आउट झालेले आहेत. यामध्ये एस-वाय-एल-एल-बीचं जर विद्यार्थी बघितलं 3rd इयरचं म्हणजे 3rd सेमिस्टरचं, तर एस-वाय-एल-एल-बीचं हे कॉलेजमध्येच तुम्हाला हॉल तिकीट दिलं जातं. ओके. सो जे एक्झामिनेशन 1 वीक अगोदर तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाईल कॉलेजेसमधून. किंवा एल-एल-बीचं हॉल तिकीट आउट झालेलं आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, ते तुम्हाला यामध्ये मी आता सांगत आहे. तर हे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे. ती तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. यामध्ये तुम्हाला विंटर 25 हे सिलेक्ट करायचं आहे आणि पी-आर-एन नंबर तुमचा असेल तो यामध्ये मेन्शन करायचा आहे. टी-वाय-एल-एल-बी स्टुडंटसाठी बोलत आहे. प्रोसीडवर क्लिक करा. इकडे तुम्हाला जे काही कॉलेजचं नाव वगैरे असेल ते तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. हाऊ टू डाउनलोड टी-वाय-एल-एल-बी हॉल तिकीट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली अशा पद्धतीने विंडो ही ओपन होते. ओके. सो यामध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे. यामध्ये विंटर 25 एक्झाम इव्हेंट विंटर 2025 हे सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जो पी-आर-एन नंबर आहे यामध्ये मेन्शन करा. यावरती मेन्शन केल्याच्या नंतर पी-आर-एन नंबर मेन्शन केल्याच्या नंतर प्रोसीडवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुमचं नाव इथे दिसून येईल. एल-एल-बी 3 इयर्स, टी-वाय-एल-एल-बी सेमिस्टर 5th हे येऊन जाईल. सीट नंबर तुमचं येऊन जाईल. सेंटर कोणतं आहे ते तुम्हाला भेटून जाईल. व्हेन्यू कोड आणि इथे व्हेन्यू जे नाव असेल, हे जे नाव असेल तो तुमचा सेंटर असणार आहे. ओके. जसं की या विद्यार्थ्याला व्ही-पी-एम टी-एम-सी लॉ कॉलेज भेटलेलं आहे. सो याच्यामध्ये इथे नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्याला. ओके. सो इथे तुमचं जो काही तुमचा सेंटर असेल तो तुम्हाला यामध्ये नाव भेटून जाईल. ओके. कशा पद्धतीने चेक करायचं आहे याची माहिती तुम्हाला यामध्ये मी दिलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर वेनी समजल्या असतील. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला आन्सर करण्याचा नक्की प्रयत्न मी करेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बिकॉज खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाउट्स आहेत, तर त्यांचे डाउट्स यामधून क्लिअर होतील. तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. आणि ही जी बेल आयकॉन आहे, ती नोटिफिकेशन प्रेस करा, जेणेकरून सर्व नोटिफिकेशनच्या जे काही व्हिडिओज आपण क्रिएट करत असतो, ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील. ओके. थँक यू सो मच.